अरे व्हिडिओ चालू आहे. बैगन गोव्यात आहे हो. जय श्रीराम मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सर्वजण, मजेत ना? तर आता आपण गोव्यात आहे. मागे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. कोणतं आहे? गोमंतक काय? गोमंतकचं काहीतरी आहे. तर मी पूर्ण प्रवासात झोपलेलो गाडीत, कारण झोप पूर्ण नाही झाली म्हणून काय व्हिडिओ एवढा बनवला. आणि इथं आतमध्ये फोटो काढायला मनाई आहे. तर गोवा दर्शन चालू आहे. जाऊ आता गाडीत बसून आणि मग भेटू गाडीत भेटल्या बसल्यावर. इथे लेणी वाटतं, डोंगरात लेणी होती वाटतं. आणि आपण पोचलोय शांतादुर्गा मंदिरला. आणि इथं मोठी सामान झालं. नीट तोंड करणार यायला. आणि इथे पण फोटोग्राफीला ना अलाउड नाही. चप्पल इथंच काढून हाय वर वर हाय वर हाय वर. आणि मागे जाऊन डुबकी मार तळ्यामध्ये. घेतली वाटतं खरं. गणपती आणि देवीला. मोराचं पिल्लू हा. कुंड आहे तो. टकला तापला माझा. आलोय आधी पण एकदा आलतो आणि इकडची मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेली. आता लॉंग व्हिडिओ. आणि इथं पण फोटोग्राफीला अलाउड नाही, किरकिरी असते. तर आपण सोमडीमध्ये काढू. उभे आडवे जसे फोटो असतील तसे काढू. बाबू भी आता है. बाबू बाबू नाही.
आयुरारोग्यानं प्राप्त करणे खंडकृपाचरण सौभाग्य प्राप्त करणे घरातील सर्व मंडळींना उत्तम आयुरारोग्य प्राप्त करणे सदैव सुखीचे बरे पुढे या याच्यात काढून ठेवा इकडे या उभे राहा काढून ठेवायचं दर्शन घेऊन झालं आपलं तुंबडीमध्ये व्हिडिओ काढलेत काय उद्या सीन झालं नंतर सांगतो मी दर्शन घ्या प्रसाद खायला या जेवण आहे काय ब्रेकफास्ट लंच डिनर दिसतंय का तो विचारत असताना नका बघू टाकला तापतोय माझा त्याला गाडीत जाऊ पहिला मग बोलू देवदर्शन झालं इकडचं पण आणि गरमीमुळे ना आम्ही नारळ पाणी शोधतोय आणि इथे एक नारळ पाणी आहे पण नारळ पाणीवाला कुठे गेलाय काय माहिती आणि दुसरा नारळ पाणी कोण नाही आणि गोटी सोडा प्यायचा विचार पण नको आम्ही मला नारळ पाणी पितो आणि माझा टकला खूप उन्हात तापतोय आणि हे बघ तुम्हाला दाखवतो मूर्ती फोर व्हीलरचं आहे ते गाडीत लावायचं हार्ली डेव्हिडसन बुलेट पल्सर विल्सर हवा खायचं ख्वाबों की में शहजादी शिवाजी महाराजांची मूर्ती मस्त आहे वूड मध्येच वाटतंय सर्व फायबर तिला घेऊन जाऊन काय फायदा नाही आणि आपल्याला नारळ पाणी नाही भेटलं आणि तुम्हाला मी ते दाखवलं मागे खरेदी चालू आहे त्यांची लाकडाच्या मूर्त्या बिरत्या आणि आपण जाऊन बसू आता गाडीत गाडी पण उन्हात आहे तर फुल गरमी वाढली असणार आता गाडीमध्ये हिट हा महाराजांच्या मूर्ती पण भारी आहे दिसतंय की नाही काय माहिती दिसतंय आणि हा मी व्हिडिओ बनवतो आणि जाऊ आता तापलेल्या गाडीत जाऊन बसू पॉलिशिंग चालू है गर्मी है भाई गर्मी है बहुत सारी गर्मी है मी बसतो गरम आहे हालत बेकार झाली गर्मीने बाबा माहितीये का हे झालं का आणि दादा पुढचं कोणतं आहे पुढे मंगेशीला जाणार आहे आपण ए मागे पुढे तुमचं आडनाव काय साळगावकर तर आता आपण आलोय मंगेशीला आणि इकडं ना इकडे भारी सीन आहे तू बोलला समुद्रात असतो ना आणि इथे एक जाम भारी सीन आहे ना तर इथे शॉर्ट म्हणजे गोव्यामध्ये हे लागलंय ड्रेस कोड लागलाय तर म्हणजे मंदिरांमध्ये शॉर्ट कपड्यावर अलाउड देत नाहीत आणि इथे नॉर्मल पर्यटक बहुतेक जणांना शॉर्ट कपड्यावर देतात त्यांना हाकलतात ना ते बघायला लई मजा येते आणि उन्हात टाकला तापतोय जाम आपण ना जाऊ मंगेशीला आणि हे मार्केट भारी आहे आणि गाडी पार्किंग गाडी तिथं करायची आणि चालत ढिगभर जायचं आतमध्ये हर जागेवरती लेडीज लोकांसाठीच भारी आहे मसाला ज्वेलरी 100 हे हायस्कूल आलंय भारी आहे पिक्चर मध्ये असतं तसं आहे फुल पिक्चर वाली वाईब आहे ते बघा आणि आता आपण पिणार कोकोनट 3 झाड सांगितलेत नाही विचार तुझा आरू आणि वहिनी मीडियम काय मीडियम पातळ मला हा पोचलो आपण मंगेशीला खोबरा खाके खोबरा खात एकदम आणि मागे बघा इथं पण मला माहिती नाही अलाउड आहे की नाही ते बघू मागाचा तसा क्लिप एक घेतलाय आणि इथं पण तलाव आहे तलाव
आणि मंदिर नॉर्मल शांतादुर्गासारखंच मंदिर आहे. आणि आज जाऊन बघू कसं काय मंदिर. चला. हाय. आणि फुलं आम्ही घेतलीत आता इथून. आणि फुलं यांच्याकडूनच घेत जावा. असे बसलेले असतात दुकानवाले, तर घरात बसतात. हे लोक जंगला बिंगलात जाऊन उन्हामध्ये येऊन बसतात बिचारे. नंदी महाराज बसलेले आहेत तिथे. गाय महाराज, काय गाय माता, गो माता. बघा एकदम डुबकी मारली पाहिजे गरमीची त्याच्यात. थंड थंड एकदम. पहिले म्हणजे चप्पल काढू. गंबूट लेडीज होतो पण. आणि सफेद मधून चाला. सफेद मध्ये चटके नाही लागला. यस यस यस. या या या. आणि हे बघा फोटो अलाउड आहे का इथे. काळभैरवचं मंदिर आहे इथे. आणि इथे मेन पोचलो आपण. आणि आता अजून काय, अजून कुठे काय लिहिलं नाही की फोटो बिटो काढायचं. तर बघू आज जाऊन फोटो काढायचे असतील तर काढूच आपण. नसेल काढायचे तर बघू. चला. आणि दर्शन घेऊन आपलं झालं. जाम भारी मंदिर आहे. आणि आतमध्ये अलाउड नाही. शंकराचं मंदिर आहे. भारी आहे एकदम. आणि हे बघा सुंदर एकदम. आता आपण फोटो काढूया जरा. आणि मग आणि ह्या व्हाईटमध्ये चालायचं कधी पण. हा व्हाईट आहे ना, त्याच्यात थंड थंड लागतं. समोर कॅन्टीन आहे. कुठं ते काय दिलं ना कॅन्टीन ग्रीन कलर मध्ये. हां निकल ना मग. तिकडून तो माणूस बोलतो ते कॅन्टीन आहे. निकल ना मग. कॅन्टीनला जाऊ. कुठे पळतोय तू कुठं पळाला. तर आपण आता कॅन्टीनला जाऊ जेवायला. प्युअर व्हेज जेवण. आणि गोव्यातलं जेवण ट्राय करू कसं असतं ते. आणि हे बघा रथ. हा ह्याच्या इकडे इकडे ह्या साईडला आहे. नाही हा दुसरा रथ आहे. रथ बघा किती भारी आहे. त्याच्या इथून तर इथं सगळ्या गाई आहेत. इंटरनॅशनल फालमफोक. गायींचा स्टॉक आहे. काय माहिती काय. आणि जेवण झालं, दर्शन झालं. आणि जेवण झालं, पोट झालं टाईट एकदम. तर ब्लॉग बनवायचं मन नाही राहिलं. तरी हळूहळू बनवू. काय बोलायचं आहे का. हाय गाईज, लवकर सबस्क्राईब करा. खूप सगळे इथंच चेंज करते. इथंच चेंज करते. आणि आता पुढचं लोकेशन नाही माहिती, गाडीत बसल्यावर कळेल. आणि आपली शॉपिंग पण झाली आहे. हां फुल सेम सेम. आता पुढे जॉईन करणार का तू सगळे. हां कनेक्ट कसं करणार ते. ते ॲप्लिकेशन येतात ना. मी यूट्यूब क्रिएशन करतो. आता कुठे गेलो आपण. मंगेशी ना. आता नागेशीला जाणार आहे. आणि फुल एकदम धिंगाणा. माहितीच नाही कुठे जाणार. हां आता काकांना विचारू आपण कुठे जाणार आहे पुढे. ही आपली गाडी. आणि मागून दोघं येत आहेत. सॉरी मी त्या दरवाजात बसतो. बसवतो गाडीमध्ये मस्तपैकी. खूप मारते गाडीत फुल. एखादा माणूस पहिल्यांदा कसं गाडीत बसतो. गाडीत फुल मारते. आणि आपण आत्ता आलतो या चर्चमध्ये. तर आतमध्ये व्हिडिओग्राफी नाही म्हणाय तर इथं पण नाही गेली आपण. आणि इकडचा ब्लॉग पण नाही बनवला कारण आपण हिंदू आहे. चर्च बीच लोकांचे ब्लॉग दाखवत नाही.
तर गाडीची वाट बघताय, आपली गाडी येते, तर गाडी आल्यावर भेटू. चला. आणि आत्ता आपण आलो डोना पावलाला. शिंगमची शूटिंग झाली, शिंगम आणि एक दुजेची. तर फ्रंट व्ह्यू बघा. आणि इथं ना पब्लिक थांबली आपली सोडा प्यायला, कारण 4 व्हीलरच्या प्रवासामध्ये आपल्याला जरा उस्मळत आहे. सोडा ले सोडा सोडा तेच लिंबू सोडा काय बनवत आलं सांग ना. असं टी राहिली. डोना पावलाचा फेमस आहे. हिस्सा दी का बोला. हा डोना पावलाचा फेमस आहे. सोडावाला भरपूर जुना आहे. काय सिंगम पिक्चर मध्ये याने ते जे सोडा पाजलाय. हा कामाला होते ना, त्यांना सोडा दिलेला, इथूनच पुरवायचं सर्व. कधी आला तर इकडे या. हिस्सा दी का. आणि इथून जास्त इथं समोरच आहे. हा सदी का सबसे बेहतरीन सोडेवाला. सोडा शॉपचं नाव फालमफोक सोडा. नाव सांग ना. ते काय कोणता फालमफोक. इंटरनॅशनल फालमफोक सोडावाला. आपण सोडा पिऊ आणि मग जाऊ. आणि आपण आलो आता सिंगम शूटिंगच्या लोकेशनला, डोना पावलाला. व्ह्यू बघा फ्रंटनी. लोखंडाचे हे काय टाकून ठेवलं इथं, ब्रिजचं वाटतं. आणि मला पण नाही माहिती की नक्की सिंगमचा तो पोल तिकडं पुढे आणि बाकीचं इथे ड्रेसचं दुकान बघा, सगळं लेडीज मटेरियल. हे बघायचं आहे. हे डॉग. आणि हे समोर समुद्र. आणि आपण ना इथून आता कल्टी मारणार आहे, कारण काय खास नाही इथं बघायसाठी. कोण येत असेल तर येऊ नका. हा कोणी येत असेल तर येऊ नका. हा उगाच टाइम वाया आहे. पिक्चर मध्येच बघा त्यापेक्षा. पिक्चर मध्येच बघा, काय एवढं खास नाही इथे. खाऊन पिऊन मजा करा. इथं काय बीच आहे, आमच्या बीचवरती या वेंगुर्ल्याला गरवायला भेटेल फ्रीमध्ये. फोटो पण काढा. होडी आली तर मासे पण फ्रीमध्ये भेटतील कधी. इथं काय फायदा नाही जाऊन काय फायदा नाही तिथं. सिंगमने बांबू उकडलाय, तो तिकडचा जोड उकडलेला बरा आहे. आपण नको जायला. आता आपण फोटो काढू जरा. आपला फोटोग्राफर आलाय. चला. तर ना आपल्या मागे शूटिंग चालू आहे आणि आपण पण इथून कल्टी मारतो. कसली शूटिंग चालू आहे काय माहीत नाही, पण चालू आहे. आणि आपण जाऊ आता घरी म्हणजे आता पुढचं लोकेशन नाही माहिती कोणतं आहे आपल्या गाडीत. आणि मग तिथून बघू पुढे कुठे जायचं आहे. चलो बडीज नेक्स्ट लोकेशन पे. आणि आपण आता आलो आहे बीचवरती. मिरामल. एवढा खास नाही आहे काय हा, तरी आपण बसलो याच्यावरती. आपल्या घराच्याच मागचा बीच चांगला आहे असं बघितलं तर. मी तर खास फोटोशूट चालू आहे माझा ह्या डायवाला. मजा चालू आहे. फुल पब्लिक आहे. फुल धिंगाणा आहे. समुद्र बघा. आणि टोकरी घेऊन आलाय बाई कसा. पाणी मस्त आहे इकडचा. घाण आहे उलटा. अननस वाले भैया. ए मा. आता आपण रिटर्न चालू गाडीत आणि गाडीवर जाऊ आता. फोटो सेशन करत होते बसून. इथे 2 पोरांना जेलीफिश लागली तर खास होत बसले. अजून आरू पण जाणार होता, पाण्यात पण गेलेला आहे नशीब. आरू बोंबलाच होता खाजव फुल. तर आता इथून आपण जाणार आहे पेडणे कोरगाव काहीतरी देवीच्या मंदिरात. ते लोकेशन माहिती होतं मला, कारण मी सजेस्ट केलं तर तिकडं जायचं आहे. ते देवस्थान आहे तारियांचं. तर जाऊ आणि बघू आता हे लोक काय दाखवतो. कसिनो आहे माझ्या मागे, कसिनो. तर हे बघा मला यांनी बोलून घेतलं कसिनो दाखवायला. इथे कसिनो दिसतोय बघा तुम्हाला, कसिनो.
तो मोठी होडी आहे ती कसिनो होडी आहे. मग कसिनो नाही ते शांतामणी बोलतात त्याला. शांतामणी, त्याच्याबद्दल तुम्ही थोडं आम्हाला माहिती द्या. ते त्याच्यावर डान्स बिन्स असतात, गाणी बिनी बोलली जातात. ते 8 नंतर चालू होते संध्याकाळी. अच्छा रात्रीचा शो असतो. अच्छा, बाया नाचतात. लाइटिंग शो पूर्ण अय्याशी केली जाते. बोल निघाला काय गो. ऐसे ऐसे नाचते पाहिजे. तो तिकडे आहे बघा. आता आपण पटकन जाऊ कारण शिवा पडतात, उशीर झाला आणि मंदिर परत बंद झालं की आपल्याला मग वांदे होतील. तर आपण आता डायरेक्ट थेट देऊ भेट देवळाला. तर चला. आणि इथून जाता जाता आपल्याला दिसलाय मासा. सांगते आवाज देते पण नाही. काय पण कसिनो आहे, जुगार खेळतात त्याच्यात. किंग कसिनो, बिग काय लिहिलंय बिग डॅडी कॅसिनो, डॅडी मोठे पप्पा, मोठे पप्पाचा कॅसिनो. हरियाली हरियाली. ये तो वो है ना. हा बघा कसिनो. काय याचं नाव काय? मॅजेस्टिक राईट. ह्याची जाम ऍडव्हर्टाईज अक्कर असतात. कसिनो ह्याच्यात पत्ते खेळतात. पॅराडाईज. नाही पत्ते नाही, भरपूर काय काय खेळतात. अरे किती सगळे हैं. मॅजेस्टिक पॅराडाईज. क्रूज है कसिनो. इसके अंदर ओळखाचा वास आला. काय ओळखा. आणि दिवसभर सगळं फिरून आपण लास्टला आलोय पेडण्यामध्ये कोरगावला मूलभूमिका मंदिरात दर्शनाला. दर्शन घेऊ. Make a U-turn, then turn आणि right. माझा गुगल मॅप अजून पण चालू आहे, तो मला राईट घ्यायला सांगतोय. तर दर्शन घेऊ आणि मग पुढचा कार्यक्रम बघू कसा आहे. चला. अशी एक ते मंदिर आहे, कसले काय माहीत नाही. आणि हे एक मंदिर. हातपाय धुतले पाहिजेत, कुठेतरी असेल ना. तर बाहेर नळ असेल ना हातपाय धुवायला. हा आहे इकडे इकडे हातपाय धु. तर दर्शन झालंय आपलं आणि आता आपण डायरेक्ट चाललो घरी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. रस्ता बघून चालतो मी, बाकी काय नाही. कारण हो हे काय घातली. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच करा लाईक. हां बोललो तर आहे मी. तर भेटू पुन्हा असेल नवीन एका व्लॉगमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर.